आणि ही थेट दृश्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या नवनिर्वाचित सगळ्या आमदारांसोबत पोहोचताना दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण बघतोय संजय शिरसाट, संतोष बांगर हे सगळे आमदार त्यांच्या सोबत आहेत आणि आता ते सुद्धा पोहोचत आहेत विधान भवनामध्ये। विधान भवनाच्या परिसरामध्ये ते सुद्धा दाखल झालेत। ही सगळी थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय। काही वेळामध्येच आता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता विधान भवनामध्ये दाखल झालेत आणि शिंदेंच्या सगळ्या नवनिर्वाचित आमदारांनी सुद्धा भगव्या रंगाचे फेटे परिधान केलेले आपण बघतोय। महायुतीच्या या नव्या सरकारचं विशेष अधिवेशन अगदी काही वेळामध्ये सुरू होईल। त्याआधी शिवरायांना अभिवादन केलं जाईल आणि यासाठीच आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री इथे उपस्थित राहतील। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळे नवनिर्वाचित आमदार हे पहिल्यांदा शिवरायांच्या या प्रतिमेला, या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर ते पुढे जातील। तर विधान भवनाच्या परिसरामधली ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी पोहोचलेत। आमदारांकडून, मुख्यमंत्र्यांकडून, उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन केलं जात आहे आणि त्यानंतर या नव्या सरकारचं विधिमंडळाचं पहिलं अधिवेशन, विधानसभेचं हे पहिलं अधिवेशन सुरू होईल। फडणवीस, शिंदे आणि अजितदादा यांच्याकडून शिवरायांना अभिवादन करत असतानाची ही दृश्य आपण बघतोय। छगन भुजबळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। गिरीश महाजन आहेत, त्यासोबतच महायुतीमधले, राष्ट्रवादीतले, भाजपमधले आणि शिंदेंच्या शिवसेनेमधले सगळे नवनिर्वाचित आमदार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवरायांना अभिवादन केल्याच्या नंतर आता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे पुढे मार्गस्थ होता आहेत आणि विधान भवनामध्ये ते पोहोचतील। अगदी काही क्षणांचा अवधी आहे, विशेष अधिवेशनाला सुरुवात होईल। त्यामुळे अनेकांमध्ये हा उत्साह आहे। अनेक नवे चेहरे खऱ्या वेळेला यंदाच्या वेळेला आपल्याला बघायला मिळणार आहेत। त्यामुळे या सगळ्यांमध्ये हा एक नवा उत्साह आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदाच्या विधानसभेमध्ये महायुतीला भरघोस असं यश मिळालेलं आहे। त्यामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळं चैतन्य आपण बघतोय आणि नव्या सरकारचं होणारं हे पहिलंच विशेष अधिवेशन। आतापर्यंत आपण वेगवेगळ्या आमदारांसोबत बातचीत करत होतो। त्या सगळ्यांनी सुद्धा विकासाच्या मार्गावरती आम्ही प्रयत्न करणार आहोत आपल्या राज्याला घेऊन जाण्याचा आणि वेगवेगळ्या योजना सुद्धा राज्यामध्ये आम्ही राबवू असं आश्वासन दिलेलं आहे एबीपी माझा वरती आणि आपण बघतोय ही आताची काही लाईव्ह दृश्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।